नमस्कार. आपणा सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्रेयत्र ज्योतिष कार्यालयातर्फे. आज चला बघूया आजचं दैनिक राशी भविष्य. 12 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार. काय म्हणतो नक्की 12 राशींसाठी, तर त्याला सुरुवात करूया प्रथम मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते, आज तुमच्या राशीला नवीन ऊर्जा संचारेल. धाडसी निर्णय आज तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. तर आज जो काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, धाडसाने घ्या, महत्वाकांक्षेने घ्या आणि तो परिपूर्ण करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करा. तर वृषभ राशीचा जर विचार केला तर आर्थिक बाबतीत आज तुम्हाला उत्तम असं स्थैर्य जाणवणार आहे. आज तुमचं घरगुती वातावरण अतिशय समाधानकारक असणार आहे. मोठ्या अपेक्षा फक्त आज टाळलेल्या तुमच्यासाठी बऱ्या असणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर विचारांमध्ये तुमच्या योग्य अशा स्पष्टता तुम्हाला येणार आहेत. काही बाबतींमध्ये योग्य संवादांमुळे तुमचे अडथळे दूर होणार आहेत. थोडं लक्ष विचलित होऊ शकतं, तर थोडं लक्ष केंद्रित करून काम करा. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक संवेदनशीलता वाढू शकते. शांत राहिल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. कुटुंबाचा तुम्हाला आज काही ना काहीतरी पद्धतीने आधार प्राप्त होणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर आत्मसन्मान वाढेल. तुमच्या कामाची लोक आज तुमची निश्चित दखल अशी घेणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, अहंकारापासून दूर राहा, त्याने तुमचा फायदा होणार आहे. कन्या राशीचा विचार केला, कामात शिस्त महत्वाची ठरेल. लहान लहान ज्या चुका आहेत त्या थोड्या टाळल्या तर बरं होईल. आरोग्याकडे मात्र तुम्ही आजच्या दिवशी लक्ष द्या, त्याने तुम्हाला थोडा फायदा होईल. तूळ राशीचा विचार केला, नातेसंबंधात समतोल साधला जाईल. सौम्य शब्द मोठे प्रश्न सोडवू शकतात, तर कठोर शब्द आज वापरू नका. थोडक्यात वृश्चिक राशीचा विचार केला तर अंतर्ज्ञान तीव्र राहील. योग्य निर्णय घेण्यासाठी आतला आवाज ऐका आणि गोपनीयता ठेवा. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगितलीच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. धनुराशीचा विचार केला तर आशावाद आज तुमचा वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन संधी आज तुम्हाला दिसू लागतील. आज योग्य तो मार्ग निवडा, त्याने तुम्हाला फायदा मिळणार आहे. मकर राशीचा विचार केला तर जबाबदारी आज तुमच्या वाढणार आहेत. त्याचबरोबर परिश्रमातून तुम्हाला विश्वास मिळेल. थोडा संयम मात्र तुम्हाला आवश्यक आहे. कुंभ राशीचा विचार केला तर वेगळ्या कल्पनांना आज तुमचा प्रतिसाद लोकांकडनं मिळणार आहे, समाजातनं मिळणार आहे. सामाजिक वर्तुळ तुमचा आज वाढणार आहे. त्याचबरोबर मीन राशीचा जर विचार केला तर आध्यात्मिक शांतता तुम्ही आज अनुभवणार आहात. गुरु महाराजांची तुमच्यावर निश्चित अशी कृपा प्राप्त होणार आहे. ध्यान प्रार्थना याने तुमच्या मनाला एक बळ प्राप्त होणार आहे. तर अशाच माझ्या 12ही राशीच्या व्ह्युअर्सला सर्व दिवस, आजचा दिवस चैतन्यमय मंगलमय जाऊ, हीच मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.